कारखाना चालू झालाय तसे पण एकदा बी नाही ट्रॅक्टर धुतलं, त्यामुळे आज ट्रॅक्टर धुवायचंय बरं का. घरचं एसटीपी असल्यामुळे ताण नाही ना, कवर धुवा ना तुम्ही. हा पहिले जवानी 1 ची बारी बर का, मग लावला भो जवानी 2, अजून एक तर बाकीचे बर का. हा ट्रॅक्टर बी आपलाच आहे. हा फायनली सगळं धुवून झालं, पण चिखल लय पडलं भो खाली. धुवून बिवून झालं, मग चला म्हणलं आता जाऊ भरायला. आज आपण फाडामध्ये शॉर्टकट न चाललो बर का. अरे चढ तर लय मोठा आहे, चढन का ट्रॅक्टर. चढावर चढलो आणि वरती तर इतकं भारी वाटत होतं ना भो, असं वाटत होतं लय वर आलो काय. स्प्राईट आणि चाकना घेतला बर का. मी असतो तर आपल्या जोडीदारांनी तर टेलर तर ओके करून ठेवला होता. दारूच एवढं चेस नसन करत तेवढं आम्ही स्प्राईटचं करतो. आणि ह्या कटिंगला काय म्हणते काय कळतच नाही भो मला तर. हाला इकडे तिकडे पळतो, त्याच्यामुळे याला बांधून ठेवले बरं का. मला वाटलं झाडाचा वासच घेऊन राहिलं काय, पण नाही बरं का, वरती मोळ आहे मोठं. आणि ट्रॅक्टर चालू चालू आम्हाला रिस्क घ्यायची सवय पडली, त्यामुळे मालक डायरेक्ट बिगर गौरीचेच मोळ उळायची कोशिश करू राहिले बरं का. मालकाचं बोलून चालून काम चालू होतं, पण त्यांचं काय जमलं नाही भो. माख्या लागले भो, मग माग मालकाला सोडलं माझ माग लागले. मी बसलो भो ऊसात लपून. मग लगताय रास्ता साफ आहे. ऊसाच्या बाहेर निघलो तरी आपल्या माग लागलं, लेबर लागलं भो मग हसायला. सगळं वातावरण शांत होऊन दिलं तर मालक आले बरं का इकडून लांबून लपत लपत. फायनली मग टेलर भरून जोडून जाऊ चला आता कारखान्यावर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.